2024 मध्ये युतीचं सरकार असेल, पण 2019 मध्ये फक्त भाजपचं सरकार असेल असं वक्तव्य अमित शहांनी केलंय। अमित शहांचं हे वक्तव्य महायुतीतल्या मित्रपक्षांसाठी विचार करायला लावणार आहे। 2024 साली महायुतीत लढणाऱ्या पक्षांना 2029 साली वेगळं लढावं लागणार का? 2019 साली महायुती राहणार नाही का? असे प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेत। अमित शहांनी फडणवीसांच्या सागर निवासस्थानीही भेट दिली। यंदा महायुतीचं सरकार येईल ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। 2029 मध्ये भाजपला एकट्याच्या जीवावर सरकार आणायचंय। महाराष्ट्रामध्ये सत्ता आल्यास समान नागरिक कायदा लागू करणार। महाराष्ट्र विधानसभा निवडणूक महायुती जिंकणार। महाराष्ट्राची निवडणूक ही देशाची दिशा आणि दशा बदलणारी असेल। महाराष्ट्रामध्ये महायुतीला रोखण्याची ताकद कुठल्याही पक्षामध्ये नाही। महाराष्ट्रातील प्रश्न सोडवण्यासाठी देवेंद्र फडणवीस सक्षम आहेत। महाराष्ट्रामध्ये मतदानाची टक्केवारी वाढवा, विजय महायुतीचाच होईल। अरे बाबा, 24ला महायुतीचं सरकार येईल। आता 29ला वेळ आहे, परंतु जे त्यांनी काय विश्वास जो दाखवला आहे तो आज जे काही देशामध्ये आपण काम करतोय, राज्यामध्ये आपण काम करतोय, आज देशामध्ये 10 वर्षामध्ये जे मोदीजींनी आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी जे काम केलं 50-60 वर्षात दाखवा ना। यामध्ये प्रत्येकाला आपला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे। आम्हाला आमचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, भाजपला त्यांचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, शिवसेनेला शिंदे साहेबांना त्यांचा पक्ष, उद्धवजींना त्यांचा पक्ष, पवार साहेबांना त्यांचा पक्ष, काँग्रेसला त्यांचा पक्ष, असं सगळ्यांचे पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे। आज ह्या सगळ्यांचं एक परिस्थिती आहे की एका पक्षावर सरकार येऊ शकत नाही। उद्याची चर्चा चालू आहे महाराष्ट्रात। तिकडे हरियाणा आहे, काश्मीर आहे, तिथं निवडणुका चालू आहेत, पण अमित शहा साहेबांना इथं येऊन बसायची पाळी आलेली आहे। त्यामुळे त्याच्यातून लक्षात येतं की 2024ला महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे। आता आपण 29चे प्रयत्न करू अशी सूचना ते देत असावेत असं मला वाटतं। त्यांची नेहमीची पद्धत आहे की हळूहळू तो कसा क्रोकोडाईल सगळ्यांना गिळत जातो, तर ते गिळत जाणार सगळ्यांना। मित्र म्हणायचा, असा बगलेत घ्यायचा आणि कडक लाड मोडून टाकायचं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।